पश्चिम बंगालमध्ये कधी नव्हे ते भाजपला विजय मिळाला आणि त्यांचा तिथे नांगानाद चालू झालेला आहे. त्यांनी व्लादिमीर लेनिनच्या पुतळ्याची तोडफोड केली. याच्या आधी 2018मध्ये त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांची सत्ता गेली आणि तिथे भाजपची सत्ता आली. तेव्हाही भाजप समर्थकांनी लेनिनच्याच पुतळ्याची तोडफोड केली होती. दरम्यान कोलकाता विद्यापीठ येथे भाजपची विद्यार्थी संघटना ABVP च्या गुंडांनी AIDSO समर्थित कार्यकर्त्यांवर झेंड्याच्या काठ्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. पश्चिम बंगालमध्येही विविध प्रकारच्या हिंसा घडत आहेत. राज्यातील हिंसेची संस्कृती थांबवण्यासाठी सत्तांतर आवश्यक आहे, या तर्कातूनच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे, लेनिनच्याच पुतळ्याची तोडफोड का करण्यात आली? लेनिन कोण होता? लेनिन हा रशियाचा नेता होता. त्याने रशियामधली झारशाही उलटवून टाकली होती, राजेशाही संपवली होती. लेनिनचा एक विचार प्रसिद्ध आहे, क्रांती ही शेकडो हजार वर्ष व्यवस्थेच्या जोखडाखाली पिचलेल्या, दबलेल्या, शोषित लोकांसाठी उत्सव असते. लेनिन हे कार्ल मार्क्सच्या वैज्ञानिक समाजवादी तत्त्वज्ञानाचे महान भाष्यकार होते. कॉम्रेड लेनिन यांनी रशियामध्ये क्रांती यशस्वी करून दाखवली होती. त्यांचा एक विचार अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी समाजवाद आणि धर्म या त्यांच्या लेखात लिहिले आहे. धर्म हा खाजगी विषय घोषित केला पाहिजे. राज्याच्या बाबतीत धर्म हा खाजगी विषय असावा. धर्माचा राज्याशी काहीही संबंध नसावा. धार्मिक श्रद्धांमुळे नागरिकांमध्ये होणारा भेदभाव पूर्णपणे असह्य आहे. धार्मिक श्रद्धांमुळे नागरिकांमध्ये भेदभाव करू नये. अधिकृत कागदपत्रामध्ये नागरिकांच्या धर्माचा साधा उल्लेख देखील तो निसंशयपणे काढून टाकला पाहिजे आणि स्थापित चर्चला कोणतेही अनुदान दिले जाऊ नये आणि धार्मिक संस्थांना राज्याकडून दिले जाणारे भत्ते बंद केले गेले पाहिजे. हा रशियाचा. लेनिनवर राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की लेनिन किती महान होता. रामधारी सिंग त्या लेनिन या कवितेत लिहितात, लेनिन, तुमच्याशी भेट होण्याआधी मी गांधींना भेटलो होतो. भारताच्या आध्यात्मिक सुगंधाने राजकारणात एक फूल उमलले होते. ते फूल म्हणजे गांधी होते. गांधी म्हणजे शरीरावर मंद मंद लागणारा शीतल वारा होता. गांधी म्हणजे शरीरावर मंद मंद लागणारा शीतल वारा होता. पण लेनिन, तुम्ही वादळ होता, चक्रीवादळ होता. तुम्ही डोंगरांना पण कधी झुकायला सांगितले नाही. धक्का देऊन तुम्ही त्यांना उखडून फेकले. साप आणि सापाची पिल्ले दोघांनाही जमिनीत गाडून टाकले. बापूंनी आम्हाला अहिंसा शिकवली, पण लाज वाटते की ती आमच्यापासून जपली गेली नाही. आम्ही माचीस छातीवर पुन्हा पुन्हा घासली, पण लेनिन गांधीसारखी आग कधीही पेटली नाही. आता तर गांधींची मुले सुद्धा त्या पुरुषाची वाट पाहत आहेत, जो शुभ्र घोड्यावर आरूढ होईल आणि रक्तरंजित करवाल घेऊन येईल. जे लोक मानवतेचा आदेश मानण्यास नकार देतील त्यांच्यापासून पृथ्वीला मुक्त करीन. संधी होती की देव आता यावा आणि त्याने पापाविरुद्ध युद्ध पुकारावं. लेनिन, जर तुम्ही आमच्या देशात जन्म घेतला असता, लेनिन, जर तुम्ही भारतात जन्म घेतला असता, तर आम्ही तुम्हाला कल्कीचा अवतारच मानलं असतं. हे रामधारी सिंग दिनकर यांचं लेनिनवरचं प्रेम होतं. आता तुम्ही विचार करा, लेनिन किती मोठा असेल. कुसुमाग्रज यांनी सांगितले होते, भूथट पुतळी पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. महापुरुष हे पुतळ्यात नसतात, हे विचारात असतात. त्यांचे विचार हे आपल्या जीवनात अंगीकारायचे असतात. महापुरुषांचे विचार जीवनात अंमलात आणून त्याच्यावर वाट चालून आपल्या जीवनात उत्कर्ष साधायचा असतो. पण हे अंधभक्तांना कधीही समजणार नाही, कारण ते अंधभक्तीत पागल झालेले आहेत. महापुरुषांचे पुतळे तोडणे फोडणे हे निर्बुद्धपणाचे लक्षण आहे. आणि त्यातही ते विचारवंत असतील, मार्क्सवादी असतील, तर हे जनता कधीही सहन करणार नाही.
जनता अंधभक्तांना चिपलीने बुडविल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला येत्या काळात दिसेल. कारण जुने युग संपत चालले आहे, नव्या युगाचा आरंभ होत आहे आणि येणारा काळ हा वादळांचा आहे.